नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृष्ठफळ व घनफळ याबाबतचे सूत्र पाहणार आहोत. तर पहिला प्रकार आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचितीची आकृती अशा प्रकारे असते. एल म्हणजे इष्टिकाचितीची लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची, हाईट म्हणून स्मॉल एच, ब्रेथ म्हणून बी, लेंथ म्हणून लांबी एल. एल बी एच याचे सूत्र तयार होतात. इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात एल अधिक बी गुणिले एच. हे झालं पहिलं सूत्र तयार झालं. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ 2 नंबर. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल अधिक बी एच अधिक एल एच. 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. तिसरं सूत्र इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर. इष्टिकाचिती प्रकार आपण इष्टिकाचिती पाहतोय. इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हा पहिला प्रकार पाहिलोय विद्यार्थी मित्रांनो आपण. आता दुसरा प्रकार पाहतोय घन. घनामध्ये पण काही सूत्र आहेत. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6l चा वर्ग. ही आकृती आहे घनाची. पहा, घन सगळ्या चारी बाजू घनाच्या सारख्या असतात. एल लेंथ म्हणतो आपण, सारखी असते. एल म्हणणार आपण लेंथला. मग चारी बाजू सारख्या असतात. ही आकृती घनाची आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6l चा वर्ग. घनाचे उभे पृष्ठफळ दुसरं आहे. घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 4l चा वर्ग. एल म्हणजे घनाची बाजू. तिसरा आहे घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर एल चा घन. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6l वर्ग. घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर 4l चा वर्ग. घनाचे घनफळ बरोबर एल चा घन. आता तिसरा प्रकार आहे वृत्तचिती. आता हे पहा, वृत्तचिती ही आहे उंची वृत्तचितीची, ही आहे त्रिज्या. याबाबत सूत्र तयार होतं ते पाहणार आहोत आपण. आता वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर पहिलं सूत्र आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच. 2 पाय आर एच. आर म्हणजे त्रिज्या, एच म्हणजे उंची. पायची किंमत आपल्याला उदाहरणात जी दिली ती आपण टाकणार. 22/7 दिली तर 22/7, 3.14 दिली तर 3.14. आता वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर कंसात आर अधिक एच. तिसरा आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर
पाय आर वर्ग एच. इष्टिकाचिती. इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात L अधिक B गुणिले H. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH गुणिले अधिक LH. LB अधिक BH अधिक LH. इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H. पहिला प्रकार इष्टिकाचिती व्यवस्थित सूत्र लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. दुसरा प्रकार घन आहे. घनाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6Lचा वर्ग. घनाचे उभे पृष्ठफळ बरोबर 4Lचा वर्ग. घनाचे घनफळ बरोबर Lचा घन. आता तिसरा प्रकार आहे वृत्तचिती. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय आर कंसात आर अधिक एच. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. हा प्रकार आहे वृत्तचिती. सरळ जी उंची आहे, उंची खाली आर दिलेली आहे त्रिज्या. तर वृत्तचिती म्हणजे पाण्याची टाकी ज्या आकाराची असते तिला वृत्तचिती आकार म्हणतो आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्णांक पाहिला, बेसिक वर्तुळाच्या बेसिक गोष्टी पाहिल्या, वर्तुळाविषयी सूत्र पाहिले आणि वर्ग पाहिले, संख्यांचे घन पाहिले. तर ह्या सर्वांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. सर्व पाठांतर करायचे. सूत्र म्हणजे सुट्ट्यामध्ये सूत्र जर तुमचे व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर गणित विषय काहीच तुम्हाला अवघड जाणार नाही. अतिशय सोपा विषय आहे गणित. तर गणिताकडे अवघड न पाहता सोप्या दृष्टीने पहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.